नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर विषय काय आला, विषय असं झाला की काल रात्री मी टाकला होता व्हिडिओ, नाही सॉरी आज सकाळी टाकला. काल रात्री काही टाईम भेटला नाही, डायरेक्ट झोपून घेतलं. काय मोकर जास्त जागरण नको म्हणलं, त्याच्यामुळं सकाळीच टाकलं. सकाळी टाकलं न आता आलं बी असेल तो. आणि दुसरी गोष्ट अशी एक विचारलं भाऊ मी की प्रोसेसिंगला डेटा कनेक्शनची गरज आहे का, म्हणजे 4K प्रोसेसिंग होतं त्यांच्या सर्व्हर साईडला, त्याला नेटची गरज आहे का. पण नव्हती गरज. मग मी काय केलं, ते वायफायचं अपलोडचं स्पीड जास्त आहे ना आपलं यूट्यूबचं, तर मग ते डिस्कनेक्ट करून लगेच खाली आलो. आणि तिकडे परत ऑफिसमध्ये नेटवर्क नाही, तिकडे काहीच करू शकत नाही. तर म्हणून असा विषय झाला सकाळ सकाळ. काही विषय नाही, फायनली होऊन जाईल ते व्हिडिओ, फक्त प्रोसेसिंगचा. आणि काय होईल काय माहिती, किती वेळ लागतील माहीत नाही. पण एन्जॉय प्रिव्हियस व्हिडिओ चांगला आहे तो पण व्हिडिओ बघा तुम्ही मस्त. आता जातो मी येऊन कुठं चाललो होतं. अरे प्रॉब्लेम असा होता, मी तिथे एकटा जेवायला होता, सगळे पोरं बाहेर बसलेले. ठीक आहे, डोसा खाणार आहे. ठीक आहे, तर असं जेवण आहे भाऊ, दुसरं काय पर्याय नाही. मला बी भूक लागली ते. हॅलो बंगलोय मी बंगलोय, पण हे बघा ना, इंडिकेटर काढू का? इंडिकेटर मॅनेजेबल आहे त्याचं. आणि हेल्मेट तर बरं 1950च्या जमान्याचं दिसतंय रे. बाबांचं आहे. बरं तेव्हापासून आहे FZ. बाबांनी घेतली पहिली एफजेड, बाबांनीच घेतली होती इंडियात. नंतर बाबांनी तसं सांगितलं तसं मॉडीफाय करत करत पर्यंत आले आत. हेल्मेट पण बाबांचं आहे. ठीक आहे, असं दे. जाऊ आता, जेवण वगैरे झालंय प्रॉपर. पण असू शकतं. तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल देतो. आता येऊ घरून आलंय, नुसता डब्बे घेऊन आले. याच्यातले हेडफोन कुठे, हेडफोन कुठे याच्यातले? निसर्ग माणसाकडून निसर्ग. आपण एवढं कसं काय बंड. अरे पण आहे ना, दुसरं इथं जेवण आलं ना मी. हे काही फॉर्म डेंजर रे भाऊ. ऑफिसवरून येताना कार्यकर्ता भेटला, कार्यकर्ता गेला समोसा खायला. तो म्हणला समोसा 12 रुपये समोसा, त्यांनी 20 रुपयाला केलं. आणि त्याला कारण विचारलं, 12 समोसा 20ला गेला म्हणजे दुप्पटच झालं जवळपास. आणि विचारलं तर गॅस टाकी शॉर्टेज, म्हणजे खरंच विषय चालू आहे तो गॅस टाकीचा. काही काही ठिकाणी तर हॉटेल पण म्हणजे झालेत बंद असं मी ऐकलंय. आणि PG वाले भात द्यायचं म्हणजे भातच देणार आहेत असं म्हणून राहिलेत, माहीत नाही. आणि मेस पण काही काही बंद करून राहिले असं मी. केयरटेकर है तो क्या प्रॉब्लम चालू है बताओ भैया. इसमें गैस की प्रॉब्लम चल रही है. कौन से वाले? LPG ना. ठीक आम्ही तर गेलेला अजून त्याच्यामुळे फक्त काही नाही. ते म्हणले गॅसचा प्रॉब्लेम चालू आहे, दुपारचं जेवण बंद होऊन जाईल आणि फक्त सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचं जेवणच, हेच पर्याय. आता काय करायचं? काय नाही, बाहेर खायचं. अवघड एक मिनिट दुपारी पुढे जेवतो आपण भोजनालय. मग इथं येऊन फायदा काय तुझा? काहीच नाही सगळीकडे सोडलं ना, इकडे सगळीकडे. मित्रा. 12 रुपयाचा समोसा 20ला झालंय, तुला माहिती करता. 70 100ला नाही. हा काय तोंडात मारून घ्यायचं काय? अवघड आहे परिस्थिती. इंडक्शनवर सब्जी बनवून इंडक्शन लयच मोठं आहे त्याचं. इंडक्शन घ्यावं लागेल आपलं. मग काय जेवण झालं तर झालं, चलू म्हणलं थोडंसं, नाही का थोडंसं गरम होतं म्हणून. आणि हे साईडला एक गोष्ट दिसली मला, बघा ना, एकदम छोटं पॅम्पलेट लावले. थोडीशी मार्केटिंग करायला पाहिजे होती, पण जरा जास्त मोठं काहीतरी लावायला पाहिजे होतं. सहज चालता चालता ते कोणाच्या ध्यानात पण नाही येणार. मी जस्ट चालता चालता माझं लक्ष गेलं ना, हे बघा हे काय समोर तर घरगुती भाकरी चपाती भाजी व्हेज नॉन व्हेज केंद्र. आमच्याकडे ज्वारी बाजरी सगळं मिळेल. थोडी मार्केटिंग पाहिजे होती, पण थोडीशी मोठी पाहिजे होती. एक 10 म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 जण जर चलत असतील तर त्यातले फक्त एखादा अर्ध्यानं बघितलं तर बघन. माझं बी लक्ष काय गेलं, कारण की पत्र्यांमुळे गेलं नाही का, त्याच्यामुळं पत्र आहेत ना, ते रूम आहे तिथे, त्याच्यामुळं माझं असं लक्ष गेलं सहज. आणि तिथं जस्ट जवळ गेलो आणि बघितलं की बाबा समोर तर घरगुती भाकरी विषय काहीतरी मार्केटिंग करू आली. हे बघा किती मंद हवा चालू आहे. इतकी मंद झुळूक हवा चालू आहे, पण हवा तर काय लागत नाही. आत्ता जेवण वगैरे झालं, थोडंसं चालत होतं जसं की तुम्हाला एक जुगाड दाखवतो. जुगाड आपला एक मराठी माणसाचा म्हणू शकता तुम्ही, आहे आमच्या रूममेटचाच आहे. त्याचं जुगाड असं आहे, टॉप टू बॉटम जेवढं पण राहिलंय गुड नाईट तेवढं सगळं संपलं पाहिजे. हे बघा म्हणजे ह्यानी काय आहे, सगळं गुड नाईट संपन त्यातलं लिक्विड. जबरदस्त डोकं लावले. अरे बाप, टी शर्ट तुला भारी दिसतो रे तुला, ब्लॅक ब्लॅक. मयुषे लय नाराज काय विषय?
पॅन्ट बाटली धुवायची. हे बॉटल धुण्यासाठी आणले मी, धुवायची बॉटल एकदम व्यवस्थित स्वच्छ स्वच्छ. पॅन्ट एवढी घाण का झाली? ती पॅन्ट काढून मग बस भाऊ बेडवरती बोललो मी. तर काय करू, आजसाठी आपला व्लॉग इथपर्यंतच ठेवूयात. भेटूयात पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या स्वतःची. देवाचं नाव घेत राहा. देव सगळं चांगलं करेल या हिशोबाने आपण आजसाठी इथपर्यंतच ठेवूयात व्लॉग.